नमस्कार, माझ्या टेरेस गार्डनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागच्या वेळी आपण नवीन रोपं आणली होती. आज आपण नवीन रोपं लावल्यानंतर त्या रोपांची काळजी कशी घ्यायची, त्याला कोणती खतं वापरायची याबद्दल संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही माहिती तुम्ही जर टेरेस गार्डनिंग करत असाल तर तुमच्यासाठी नक्की उपयोगी येईल. रोपे लावल्यानंतर बरोबर 8 दिवसांनंतर मी याची आज खुरपणी करून घेत आहे. यालाच काही ठिकाणी भांगलणे किंवा कोळपणे देखील म्हणतात. माझ्या हातामध्ये जे काही दिसत आहे ते खुरपं आहे. तर खते घालण्यापूर्वी मी आज सर्व ग्रो बॅगची व्यवस्थित खुरपणी करून घेणार आहे, म्हणजेच माती मोकळी करून घेणार आहे. हे करणं झाडांच्या वाढीसाठी खूप गरजेचं असतं, कारण यामुळे झाडांची माती सैल होते व मुळांना व्यवस्थित हवा मिळते. त्याचबरोबर खत लवकर मुळांपर्यंत पोचतं. किंवा काही तण म्हणजे गवत असेल ग्रो बॅगमध्ये उगवलेलं तर तेही आपण यामध्ये काढून टाकतो. त्याच्यामुळे झाडांचे जे अन्न असतं ते गवत न घेता जे काही आपण खतं टाकणार आहे ते देखील व्यवस्थित फक्त रोपांनाच पोचून त्याची व्यवस्थित वाढ होते. ते व गवत काढून घेतल्यामुळे कीड किंवा कीटकनाशक आळी वगैरे असेल त्यापासून देखील झाडांचा बचाव होतो. याचबरोबर माती मोकळी केल्यामुळे पाणी मुळांपर्यंत झाडाच्या व्यवस्थित जाते आणि रोपांची वाढही जलद गतीने होते. खुरपणी करताना ती कशी करायची तर इथं पहा, मी 1 ते 1.5 फूट अंतरावरील माती हलक्या हाताने उकरून घेत आहे, जेणेकरून झाडाच्या मुळांना इजा होणार नाही किंवा त्याच्या खोडाला देखील धक्का लागणार नाही. अशा पद्धतीने हे काम करत असताना जपून करायचं आहे, कारण रोपे छोटी आहेत, त्याच्या मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यायची. कुठल्याही झाडांच्या वाढीसाठी खुरपणी करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर ती साधारण 15 ते 20 दिवसातून एकदा करा. जेव्हा आपण झाडांना खतं टाकतो किंवा पाऊस वगैरे जास्त झाला असेल, माती टणक झाली आहे, घट्ट होते माती, तेव्हा ती मोकळी करायची गरज असते. अशा वेळी तुम्ही खुरपणी करू शकता व माती व्यवस्थित मोकळी करून घ्या, म्हणजे झाडांची वाढ अगदी व्यवस्थित होणार आहे. इथं माझी सगळ्या ग्रो बॅगमधील रोपांची व्यवस्थित माती मोकळी करून झालेली होती. यानंतर मी याला आता खत टाकून घेणार आहे. यासाठी मी इथं NPK 1919 घेतलेलं आहे. जी खताची दुकानं असतात बी बियाण्याची, ते तुम्हाला ते इझिली मिळून जाईल. तुमचं भाजीपाला असो किंवा फुलं झाडं असो, या सगळ्यासाठी हे NPK 1919 अतिशय उपयुक्त आहे. याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम या सर्वची मात्रा समप्रमाणात असते, जे की आपल्या झाडांसाठी अतिशय उपयुक्त असतात. तर हे जे खत आहे ते आपण पाण्यामधून देणार आहोत. जर तुम्ही फुलं झाडांसाठी देणार असाल तर त्यासाठी 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर घ्यायचं आहे ते पावडर. आणि जर भाजीपाला असेल, वांगी, मिरची वगैरे असेल तर त्यासाठी 5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. इथं मी साधारण 10 ते 12 लिटर पाणी आहे यासाठी त्या प्रमाणामध्ये क्वांटिटी घेतलेली आहे व व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. रोपं छोटी असल्यामुळे मी NPK थोडं कमी प्रमाणामध्ये त्यामध्ये मिक्स केलेलं आहे. इथं मी सगळ्या ग्रो बॅगमध्ये हे मगाने व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे. साधारण अर्धा ग्लासच मी ते जे मिश्रण बनवलेलं आहे पाणी त्याचं ते टाकून घेतलेलं आहे, कारण रोपं खूपच छोटे होते, त्यामुळं त्याच प्रमाणामध्ये आपण ते टाकायचं आहे. अति खतही चांगलं नाही, त्यामुळे रोप जळून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे जितक्या प्रमाणात त्याची गरज आहे तेवढंच टाकून घ्यायचे. तर हे NPK 1919 तुम्ही कधी वापरू शकता किंवा कुठे वापरू शकता, कशासाठी वापरू शकता याची मी तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देते. जर झाडाची सुरुवातीची वाढ किंवा फुलं येण्यापूर्वी किंवा फळधारणा सुधारण्यासाठी पानं जर झाडांची पिवळी पडत असतील तर याची आपण फवारणी करू शकतो. याच्यामुळे फळं फुलं व्यवस्थित येणार आहेत झाडाला चांगल्या प्रकारे अतिशय.
जर तुम्हाला झाडांची, फळांची किंवा भाजीपाल्याची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीने हवी असेल तर तुम्ही दर 15 दिवसांनी याची फवारणी करा. तुम्ही हे खत भाजीपाला असेल, फुलझाडं असतील, बागेतील झाडं असतील किंवा शेतातही गहू, ज्वारी, बाजरी असेल त्यासाठी देखील वापरू शकता. रोपे लहान असतील तर अतिप्रमाणात डोस देऊ नका. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळीच याचा वापर करा. खूप उन्हामध्ये वापर करू नका. इथं मी भाजीपाल्याची रोपं लावलेली आहेत, म्हणजे कोबी, फ्लावर, मिरची, वांगी, टोमॅटो, काही कांद्याची वगैरे आहेत. जर सगळे जे आहे ते किचन गार्डनिंग आहे, त्यासाठी मी हे खत वापरत आहे. तुम्ही याचा वापर फुलांसाठी, फुलझाडांसाठी देखील करू शकता. यामुळे या रोपांची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे. त्याची पानं म्हणा किंवा मुळं असतील तेही चांगल्या पद्धतीने वाढणार आहेत. झाडांसाठी सगळ्याच गोष्टी या जमिनीतून मिळू शकत नाहीत, मातीमधून. त्यामुळे त्यांना आवश्यक असणारे घटक म्हणजेच नायट्रोजन असेल, पोटॅशियम असेल, फॉस्फरस असेल, या सर्वची पूर्तता ही या NPK मधून होणार आहे. तुम्हाला जर चांगल्या प्रकारे हार्वेस्टिंग किंवा फ्रुटिंग हवं असेल तर त्यासाठी झाडांची चांगल्या प्रकारे काळजी घेणे खूप महत्त्वाचं असतं. आणि ते म्हणजे सुरुवातीच्या काळात जेव्हा झाडं एकदा वाढायला चांगली लागली की त्याला फ्रुटिंगही चांगलं होणार आहे. त्यासाठी जर झाडे लावत असाल किंवा रोपे लावत असाल, फुलझाडं लावत असाल तर 15 दिवसातून एकदा त्या झाडांना व्यवस्थित त्याची मशागत करून, खुरपणी करून किंवा कोळपणी करून माती मोकळी करायची त्याची व्यवस्थित, आणि अशा प्रकारे खतं टाकून घ्यायचं आहे. हे आपण पाण्यामध्ये देण्यामागचं कारण इतकंच आहे. पाण्यामधून जी काही घटकद्रव्य आहेत जी या NPK मध्ये आहेत ती अतिशय वेगाने झाडांना पोचली जातात त्यांच्या मुळापर्यंत. त्यासाठी आपण पहिली मशागत करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. नव्याने गार्डनिंग सुरू करत असाल किंवा नवीन रोप लावलेलं असेल तर यासाठी अशा पद्धतीने खुरपणी करून खत घाला. नक्कीच तुमच्या रोपांना व झाडांना याचा फायदा होईल. आणि शक्य असल्यास जेव्हा तुम्ही हे खत टाकून घेणार आहे त्याच्या संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी एकदा नीम ऑइल फवारणी करून घ्या सगळ्या झाडांना. याच्यामुळे होणार काय आहे, तुमची झाडं अतिशय हेल्दी राहणार आहेत. याशिवाय कीड किंवा आळीही त्याच्यावरती होणार नाही आणि वाढही अगदी व्यवस्थित होणार आहे. जर नवीन रोप लावलं असेल तर माती मोकळी करून त्याला खत आणि नीम फवारणी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. या 3 गोष्टी तुम्ही वेळेवर केल्यात तर तुमच्या झाडाची अतिशय उत्तमरित्या वाढ होणार आहे. तर आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन उपयुक्त व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा. आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.